नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे साई दरबारामध्ये आता अन्नपूर्णाने जाण्याचं ठरवलेलं असतं, कारण आता आजोबाच्या तब्येतीत काही ना काही फरक पडलेला असतो. म्हणून आजोबाची प्रकृती आणखीन चांगली व्हावी यासाठी आता इकडे मात्र साई दरबारात अन्नपूर्णाने जाण्यासाठी ठरवलेलं असतं. तर इकडे आता पासून कळालेलं असतं इकडे का कामिनीला की आज सर्व साई दरबारात चाललेले आहेत आणि सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून सर्व भक्तांना आता या अन्नपूर्णाच्या घरचा आज प्रसाद मिळणार आहे. तेव्हा आता कामिनीच्या डोक्यात नेहमीप्रमाणेच भलतंच शिस्त आणि आता कामिनी बोलते की ठीक आहे, माझा अपमान करून या म्हातारीने मला बाहेर काढलं ना, आज हिच्या घरचं अन्न त्या साई दरबाराच्या प्रसादालयात शिजणार आहे ना, तर ठीक आहे, आज हेच अन्न खाऊन मात्र लोकाची प्रकृती बिघडून या बाईलासुद्धा मी अपमानित करणार आहे. खरंच आज हा कामिनीचा डाव स्वतः ती आता सक्सेसफुल करणार आहे आणि यामध्ये कोणीही विघ्न आणू शकणार नाही. तेव्हा आता कामिनी लगेच एका मेडिकल स्टोअरवर जाते आणि एक लिक्विड घेऊन येते, ज्याने ते अन्न सगळीकडे खराब होईल आणि सर्वांची प्रकृती बिघडू शकेल. आणि एक शॉल घेत आता ती स्वतःचा चेहरा झाकत आता साई दरबारात पोचते. तर इकडे मात्र ऋषी, कंबळी आणि इकडे अन्नपूर्णा, राजन, आजोबा सर्व साई दरबारात पोचलेले असतात. आता साई दरबारात पोचल्यानंतर सर्वांनी महाआरती केलेली असते, पूजा केलेली असते. आता महाआरती आणि पूजा झाल्यानंतर मात्र इकडे आता अन्नपूर्णा बोलते की हे साईबाबा, मला माहिती नाही की काय चाललेलं आहे, पण आज खूप दिवसांनी तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरात खूप आनंदाचा क्षण आलेला आहे. माझ्या यांचा हात हलायला लागलेला आहे आणि तुझ्या आशीर्वादाने लवकरच हे बोलायलासुद्धा लागू दे. एवढीच तुझी कृपा माझ्यावरती राहू दे आणि माझी मोठी नात, माझ्या सुनेबद्दल काहीतरी मला सांग. खरंच माझं मन मानायला तयारच नाही रे मला देवा, की ते या जगात नाही आहे. काहीतरी असा आम्हाला संदेश दे की ज्यामुळे आज मात्र ही माझी पूजा सफल होणार. त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा बोलते की हे बघ कमळी, जा आता सर्वांना प्रसादालयातून प्रसाद काढ आणि तू आणि तुझ्या मैत्रिणी घेऊन जा आणि सर्वांना प्रसाद दे. आणि त्या अगोदर एक काम करतो, नैवेद्य काढून ठेव, म्हणजे मी साईंना नैवेद्य अर्पण करते आणि त्यानंतर तू सर्वांना प्रसाद देऊ शकते. त्यावर आता इकडे कबडी बोलते की ठीक आहे. आता ऋषीसुद्धा तिच्यासोबत येते आणि इकडे पूजा आटोपल्यानंतर आता सर्वजण दयालयातून प्रसाद घेण्यासाठी आलेले असतात. तर त्या सर्व काही मंडळी बसलेल्या असतात. त्या मंडळीमध्ये प्रसाद घेण्यासाठी आता गौरीसुद्धा बसलेली असते. तर आता सगळीकडे सर्वांना तोच जो काही आहे प्रसाद वाढणारच असते. म्हणजे आता तिकडे प्रसादाची लाईन इकडे चालू असते, तर प्रसाद वाढणारच असते. तेवढ्यातच आता आजी देवासाठी म्हणजे साईसाठी आता नैवेद्य आणण्यासाठी त्या प्रसादालयात जाते, जिथे कमळीने काढून ठेवलेलं असतं. आणि नेमकी तेवढ्यातच येते तिथं म्हणजे आता कामिनी. आता देवाच्या दरबारात सर्वांना, कोणालाही, वाईट लोकांना कर्माची फळं चुकत नाही, हे आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांना माहीतच आहे. म्हणून आज देवाच्या दरबारात जो खोटारडेपणा आता कामिनी सोबत घेऊन आलेला आहे करण्यासाठी, आता त्याच खोटारडेपणाचा आजी भिंग फोडणार आहे. आता जेव्हा त्या प्रसादामध्ये आता कामिनी बॉटलची कॅप उघडून आता त्याच्यात ते लिक्विड टाकणारच, तेव्हा आजी येते आणि आजी तिचा हात घट्ट असा पकडते आणि आता जबरदस्त तिच्या कानाखाली मारते की खरंच किती घाणेरडी वृत्तीची बाई आहेस ग तू. देवाच्या दरबारात सुद्धा शांत बसू शकत नाही आणि माझा प्रसाद बिघडवायला चालली का? अगं या साईच्या आशीर्वादाने बघ मी तुला आज रंगेहात पकडलं आणि जबरदस्त अशी कानाखाली मारते. तेवढ्यातच तिथं राजन येते आणि आता राजनला रागातच बोलते, हे बघ, ही प्रसादमध्ये काही भलतंच टाकायला चाललेली होती आणि आत्ताच्या आता तू एक काम कर, पोलिसांच्या ताब्यात या बाईला दे आणि सांग की ही प्रसादालयात काय घाणेरडं कृत्य करत होती. आता मला इथं उगाच तमाशा नको राजन, तू या बाईंना पोलिसात दे आणि त्यानंतरच इथं परत ये. त्यावर आता इकडे मात्र आजीने जास्त काही तमाशा न घालता आता इकडे कामिनीला सरळ पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. तर आता पोलिसांनी सुद्धा तिला अटक करत आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेलं आहे. तर इकडे मात्र आता हे सर्व बघून रागिणीच्या चेहऱ्यावरचा जणू आता हास्यच पळाला
आलेलं असतं. तर इकडे दुसरीकडे आता आपली मुलगी समोर प्रसादाचं वाटप करते हे आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं. पण आता गौरीला असं वाटते की नाही, सध्या ही ती वेळ नाही आहे. कारण इथं रागिनी, अनिका सर्व लोक आहेत आणि त्यांना जर कळालं असलं की मी जिवंत आहे तर ती बाई पुन्हा माझ्या मागावरती येणार. म्हणून आता लगेच गौरी स्वतःच्या लेकीला न भेटत आता तिच्या इकडे रडक्या चेहऱ्याने बघत तिथून बाजूला होते. तर तिला आता मंदिरामध्ये साईबाबासमोर आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी दिसते. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी आणि राजन दिसल्यानंतर आता काय करावं असं की जेणेकरून आता आजीपर्यंत एवढा निरोप पोचवण्यात येणार की त्यांची गौरी जिवंत आहे. म्हणून स्वतःच्या हातात जी काही तिने खूप दिवसापासून बांगडी जपून ठेवलेली असते ती बांगडी आता लग्नात गौरीला तो दागिना आता आजीने दिलेला असतो. आता तो दागिना काढते आणि एक लगेच पेन वही शोधत मंदिरात लगेच त्याच्यावर लिहिते की आई, हा दागिना जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा मी इथून निघून गेले असणार. पण तुम्हाला मी सांगते, आजपर्यंत मी राजनसोबत खोटे बोलले की मी दुसरं लग्न केले. पण आई, राजनला सांगा की मी साई दरबारातून तुम्हाला बघितलं, पण मी कोणासोबतही लग्न केलं नाही. माझं प्रेम फक्त राजनवर आहे आणि त्याची मुलगी या जगात आहे. लवकरच तिचं नाव मी तुम्हाला स्वतः कॉल करून सांगणार आणि स्वतः लवकरात लवकर भेटायलासुद्धा येणार आहे. तुमची मुलगी जिवंत आहे आणि तुमची सूनसुद्धा जिवंत आहेत आणि लवकरच ते तुमच्या भेटीला येणार आहे. एवढंच मी आज या चिठ्ठीतून लिहू शकते आणि मी कोणीही चिठ्ठी लिहिली हे सांगायचं काम नाही. कारण हा तुम्ही दिलेला आपल्या घरचा खानदानी दागिना पाहून तुम्ही हे नक्कीच समजून जा. तेव्हा आता राजन आणि अन्नपूर्णा जेव्हा इकडे कमळीकडे येतात तेव्हा ही चिठ्ठी आता साईच्या चरणाशी चक्क गौरी घेऊन जाते. आणि नंतर आता जाण्याच्या अगोदर जेव्हा इकडे प्रसाद वगैरे सगळ्याचा घेणं झाल्यानंतर आता इकडे लगेच अन्नपूर्णा बोलते की हे बघ, आपण एक वेळ ना राजन साई दरबारातून येऊ आणि दर्शन घेऊ, साईबाबांचा निरोप घेऊया. तेव्हा आता लगेच मंदिरात जाते. तेव्हा आता इकडे राजनचं लक्ष त्या बांगडीवर आणि त्या ठेवलेल्या चिठ्ठीवर जाते. आता तेव्हा इकडे अन्नपूर्णाचं सुद्धा तेवढ्यातच लक्ष जाते. अन्नपूर्णा आता तो दागिना हातात घेते आणि बघते तर काय, हा दागिना तर आपला गौरीला मी दिलेला लग्नामध्ये तो आहे ना, आणि हा दागिना इथं काय करते आणि यासोबत या चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे राजनई. तेव्हा आता राजन बोलते की मी तुमची गौरी. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे आई की मी आणि तुमची नात जिवंत आहे. आम्हाला आमच्या जीवाला काहीही झालेलं नाही आहे. आणि गौरीने लिहिलेलं आहे आई की ती माझ्याशी खोटं बोलली, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, तिने कुणाशीही लग्न केलेलं नाही आहे. तेव्हा मात्र आता इकडे अन्नपूर्णाचा आणि राजनचा आनंदाचा पाराच नाही. ते दोघेसुद्धा एकमेकाला मिठी मारतात आणि साईचरणाचा आशीर्वाद घेत तिथून बाहेर निघतात. तर तेव्हा आता लगेच इकडे कमळी बोलते, काय झालं आजी, आज तुम्ही खूपच आनंदित आहात. तेव्हा आता लगेच इकडे कमळीला ती चिठ्ठी आणि तो जो काही दागिना आहे तो दाखवते. तेव्हा आता मात्र इकडे खूप आनंदाचा क्षण आता राजनच्या आयुष्यात आलेला असते. पण प्रेक्षकांनो, तो दागिना बघून मात्र कमळीला काहीतरी आठवते का, हा मात्र मालिकामध्ये खूप मोठा ट्विस्ट ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आता साई चरणाचा आशीर्वाद घेऊन आता इकडे कामिनीला घराबाहेर काढत आता अन्नपूर्णाच्या आयुष्यात फक्त सगळीकडे आनंदी आनंद येणार आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.